आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत शिर्डीमधील नागरिकांच्या समस्या। मुळा धरण ते विद्यापीठ हा 4 किलोमीटरचा रस्ता अत्यंत ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशीच येथील शेतकरीसह नागरिकांची मागणी आहे। मुळा धरण असल्याने या ठिकाणी मत्स्यपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात आहे। त्यानंतर या ठिकाणी पर्यटक देखील येत असतात। मात्र रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे पर्यटक देखील येण्यास नकार देत आहे आणि या ठिकाणून विद्यार्थी जे आहेत ते विद्यापीठमध्ये जात असतात। त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे त्यांना देखील बाजार समितीमध्ये जावं लागतं आणि त्याच प्रकारे या ठिकाणी कामगार जे आहे विद्यापीठमधील ते देखील या ठिकाणी रात्री निम्या रात्री किंवा सकाळी पहाटे अशी शिफ्ट जी आहे त्यांची बदलत असते। अशा रीतीने या ठिकाणी लाईटची व्यवस्था जी आहे ती देखील झाली पाहिजे अशीच मागणी जी आहे ती येथील नागरिक करत आहेत। बऱ्याच वर्षापासून अशी परिस्थिती आहे का या रस्त्यावर येणं सुद्धा मुश्किल आहे। आमच्या गाड्यांचं नुकसान इतकं भरपूर प्रमाणात होतंय का दर महिन्याला फिटरकडे आम्हाला जायला लागत। एखादं वयस्कर मनुष्य जरी घेऊन जायचं म्हणलं तर तो म्हणतो का बुवा एकदम हळूहळू चालव। आता हळूहळू चालवल्यावर आमचं डिझेल किती जाणार, आम्हाला काय परवडणार ते भाडं। पण सरकारने याची किंवा या परिसरातील नेत्यांनी या रस्त्याची दखल घेणं गरजेचं आहे। हे पर्यटन स्थळ आहे ना, दर दिवस यावं जावं लागतंय रस्त्याने आणि कामानिमित्ताने ते रस्ता आम्हाला महत्वाचा आहे आणि येणारे जाणारे भरपूर खड्डे आहेत। त्याच्यामुळे काय चालायला कधी नाईट शिफ्ट राहते कधी दिवस पाळी राहते, त्यानुसार आम्ही एक भीती खालीच निर्माण होऊ अशा या प्रकारे आम्ही रस्त्याने येतो आणि या रस्त्याला बहुत अडचण आहे। साईड गटर आहेत, सगळीकडून खड्डे पाडलेले आहेत, कधी गाडी पडन कधी काय होईल कोणी उचलणार बी नाही निम्या रात्रीचं असा विषय आहे। त्याच्यामुळे हा रस्ता तुरंत चांगला करण्यात यावा अशी आम्ही मागणी करतो। मी या रस्त्याने नेहमी माझा फोटोग्राफीचा व्यवसाय असल्यामुळं रात्री बेरात्री अनेक वेळा मी या रस्त्याने येतो जातो आणि मुळानगर ते विद्यापीठ हा रस्ता ये जा करत असताना अगदी अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावं लागतं, इतके खड्डे असतात। आणि या मधल्या रस्त्यात लाईट नसल्यामुळं अंधारात डोळ्यात तेल घालून चालावं लागतं। आणि दुसरी गोष्ट अशी की खूप या रस्त्याला रात्री कोणी नसल्यामुळं चालताना सुद्धा खूप त्रास होतो। 2015 नंतर या रस्त्याची कधी डागडुजी झाली नाही। हा रस्ता वादाच्या भोवऱ्यात याचा अर्थ का हा जिल्हा परिषद म्हणतो आमचा आहे, विद्यापीठ म्हणतो आमचा आहे आणि मेंढी पालन वाले म्हणतात हा आमचा आहे। या रस्त्यावर वाहतूक करणारे आता केज कल्चर सारख्या सर्वात मोठा प्रकल्प केंद्राचा प्रकल्प या लगत धरणावर झालेला आहे। इथून जी माशाची वाहणारी वाहतूक असेल, व्यापार वर्ग असेल, तसेच या परिसरातील व्यापारी कांदा असेल, ऊस असेल उत्पादक भरपूर प्रमाणात आहे। त्यासाठी हा रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे। या रस्त्याला कुठेही लाईट नाही आहे। हा रस्ता विद्यापीठातून निघतो तो थेट मुळानगर व वरवंडी गावाजवळ मिळतो। तर मी स्वतः वरवंडी गावाचा निवासस्थानी आहे, तर आम्ही रात्रीचं जातो येतो तर हा रस्त्याचे पूर्ण खडीकरण हे उद्ध्वस्त झालेले आहे। तुम्ही ठिकठिकाणी पाहू शकता, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की या रस्त्याची खडीकरण पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे। विद्यार्थी वर्ग आणि प्रौढ वर्गांना खूप त्रास होत आहे, रात्रीचा अपरात्रीचा प्रौढ व्यक्तींना खूप त्रास होत आहे। शेतकऱ्यांना देखील सुद्धा माल त्यांच्या व्यापाऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचणं खूप अशक्य होत आहे। हे तुम्ही माझ्या पाठीमागत नाही तर सर्वत्र फिरून तुम्ही पाहू शकता। ही खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे। अशी गाडी चालते, बैलगाडी चालली, बैलगाडीपेक्षा सुद्धा बेकार रोड झालेला आहे। बैलगाडी सुद्धा नीट चालायची नाही। आम्हाला इकडे ठरलं होतं लाज वाटते यायला, थोडा व्यवस्थित रोड झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। हा रोड इतका फुटलेला आहे याच्याहून येणार का आता लहान मुलं शाळेत जाणारे सगळे आम्हाला ह्यो दळणवळणाचा रस्ता आहे, पण इथून जायला अजिबात सोय नाही। सगळे खुड्डे गाडी फुटणार, कुणी पडणार, ऍक्सिडेंट होणार। हा रस्त्याचे जे बाजूला जे काट्या पण खूप झालेले आहे त्याच्यामुळे खूप त्रास होतो लोकांना येण्या जाण्यासाठी। तर माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की नाही का लवकरात लवकर ह्यो रोड तयार करा, कारण की जनतेला खूप त्रास होतो आणि ह्यो जो रोड आहे हा लय महत्वाचा रोड आहे आमच्यासाठी, आमच्या मुलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी हा रोड खूप महत्वाचा आहे। हा रोड लवकरात लवकर तयार करावा एवढीच आमची मागणी आहे। विद्यार्थी असेल आणि विद्यापीठमध्ये येणारे काही नागरिक असतील, शेतकरी असतील आणि मुळा धरणावर पर्यटक सुद्धा या रस्त्यावरून येत असतात। मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे वाहनांची देखील मोठं नुकसान होत आहे, त्याचबरोबर छोटे मोठे अपघात देखील होत आहे। जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे।
त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा प्रश्न पडलेला आहे की हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशीच मागणी जी आहे ती परिसरातील शेतकरी करत आहे. गोविंद साळुंके, लोकशाही न्यूज, अहमदनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.